नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही बागेतली आता जी पेंडिंग कामं आहेत ती करायला सुरुवात करणार आहोत. तर पेंडिंग कामामध्ये असणार आहे की हळद जी आम्ही 2 दिवसापूर्वी कापून टाकली होती तर ती आज उकरणार आहोत. सायमल्टेनियसली एक 15-20 दिवसानंतर काळी मिरीही काढायला सुरुवात करणार आहोत. आणि काही काजूंच्या झाडावरती आणि लिंबीवरती बुरशी धरली होती, तर त्यांच्यावरती बुरशीनाशक पण टाकणार आहोत आणि त्यांना थोडंसं फर्टिलायझर पण करणार आहोत. मोअरचं फर्टिलायझेशन आम्ही आणलं आहे, तर ते पण स्प्रे करणार आहोत. तर आता मी थोड्या वेळापूर्वी संपूर्ण इकडची हळद काढले, ती तुम्हाला दाखवतो. या मित्रांनो, ह्या भागामध्ये आम्ही हळदीचे कांदे विकत आणले होते. कारण 2 वर्षापूर्वीचे आणलेले कांदे आम्ही गेल्या वर्षीच वापरून टाकले. यावर्षी फ्रेश न्यू कांदे घेऊन आलो होतो, तर आम्ही इकडे लावले होते. त्याच्याबरोबरच आम्ही ह्या रांगांमध्ये आम्ही ते मार्केटमधनं नवीन आणलेले कांदे लावले होते. प्लस इथे आम्ही काही प्रमाणात आंबे हळद आणि काळी हळद पण लावली होती. तर ते आता कांदे उकरून आम्ही घरी घेऊन गेलो आहोत. आणि 2 दिवसापूर्वी आम्ही ही हळद कापून वरचे जे पण त्याचा सुकलेला पाला होता तो आम्ही कापून इथे काढून ठेवला आहे. आजचा जो बुरशीनाशक आणि हे मोहरांपासून मोहराचं संरक्षण करण्यासाठी स्प्रे आणला होता, तो आज आम्ही ह्या बुरशीनाशक ह्या लिंबीवरती, आणि आमच्याकडे बरीचशी लिंबीची झाड आहेत इकडे, तर त्यांच्यावरती स्प्रे केला होता. आणि त्याचप्रमाणे हे काजूची काही झाडं आहेत इकडे, तर यांचा मोहर गळू नये म्हणून मोहरला प्रोटेक्ट करण्यासाठी स्प्रे आज आम्ही या झाडांवरती संपूर्ण मारला आहे. मध्ये मध्ये आमच्या काजूच्या बागेमध्ये लिंबाची पण झाडं आहेत, तर ह्या बागेमध्ये पूर्ण आम्ही लिंबू आणि काही स्पेसिफिक हापूसची कलमं आहेत, जसं आमच्याकडे केसर आहे, तोतापुरी आहे, रत्ना आहे, तर त्यांच्या मोहरवरती पण आज आम्ही स्प्रे केला आहे. पण सॉरी, स्प्रे करतानाचा व्हिडिओ बनवता आला नाही. मित्रांनो, ह्याच बागेमध्ये आम्ही पावसाळ्यात अननस लावले होते, तर त्या आता व्यवस्थित जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे धरले. म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी आता जम पकडला. पावसापर्यंत ते 1-1.5 फुटाच्या वरती होती. तुम्ही पाहू शकता, प्रत्येक ठिकाणी मी लाईनीमध्ये आता लावून ठेवलेत. एक सिंगल लाईन आहे, सिंगल आणि डबल लाईन. तर ह्या पावसाळ्यात पुन्हा आता नवीन अननस लावीन. हे ह्या साईडला जे गेल्या वर्षी आम्ही ह्या पावसाळ्यात लावले होते, तर चांगल्या प्रकारे झाले तिकडे. हे बांधाच्या बाजूला ह्या महत्त्वाच्या झाडांच्या पाठीमागे ह्याला असाच ग्रो करून आम्ही या भागामध्ये 3-4 लाईनी लावण्याचा विचार चालला आहे. तर जसं अपडेट येईल तसं मी तुम्हाला दाखवेन. सध्या इथे अननसाची व्यवस्थित अजून 2 ते 3 लाईनीमध्ये आम्ही लावणार आहोत. हे इथे प्लस ह्या वरच्या बाजूला पण आहे. पण आता एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. इथपर्यंत आलो आहे, तो पुढे जाऊन दाखवतो. हे इथे मी 1.5 वर्षापूर्वी लावले होते, तर
हे पहा, ह्या साईडला तुम्हाला दिसतील अननस लावलेले. आता यांचं मेन बागेतून जी आमची नाळीची मेन बाग आहे तिथनं आम्ही आता याचं मल्टिप्लिकेशन आता काजूमध्ये आणि 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन त्या काजूच्या जंगलामध्ये लावलं होतं ते पण दाखवलं होतं. तर जसजसं हे ग्रो होतील, मोठे होतील, इथे अजून मल्टिप्लिकेशनमध्ये आणखीन पुष्कळ लावणार, कारण ही पूर्ण बाग अजून खाली आहे. तर ह्याला पूर्ण आम्ही अननसच लावणार आहोत, कारण दर मे महिन्यामध्ये आमच्याकडे अननसाचं चांगल्या प्रकारे उत्पन्न येतं. तर त्याची जे शेंडे आणि खालना नवीन फुटवे येतात ते पावसाळ्यामध्ये आम्ही इकडे लावतात. तर ह्यावेळेला ह्या बागेमध्ये आणि ह्या समोरच्या भागामध्ये लावून मग उरलेले इकडे वरती एक काजूचं जंगल आहे तर तिकडेही लावणार आहोत. आता सध्या मी सुरुवात केली आहे, तुम्हाला दाखवलं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ते टाकले होते. तर ह्या वरच्या भागामध्ये लावायला मी सुरुवात केली. जसजसे ते ग्रो होतील तसा मी तुम्हाला पूर्ण त्याचा अपडेट देईन. तेच म्हणायला नमस्कार मित्रांनो, आज आम्ही हळद खडून इकडे आणले. तर आता ती संपूर्ण साफसफाई चालू आहे. यावर्षी आम्ही बाजारातनं हळदीचे कांदे विकत आणले होते, प्लस आम्ही काळी आंबे हळद पण लावली होती. तर ती इथे आहे आमच्याकडे. आणि हे संपूर्ण यावर्षीचं हळदीचं उत्पादन आणि आमची गावठी जे आधीचं बियाणं होतं ते आम्ही ह्या बाजूला आहे ऑलरेडी. तर अजून आम्ही ते काढलं नाही आहे. इथे जास्त नसतील, पण महत्त्वाचं ते वरच्या बागेतलं होतं. मित्रांनो, ही आहे आमची हळद, जी आता मी इकडे घराच्या बाहेर उकडण्यासाठी एका टोपामध्ये टाकून ठेवले. तुम्ही पाहू शकता तिची क्वांटिटी किती आहे ती. तुम्हाला प्रपोर्शनसाठी मी माझा हात दाखवतो. हा बघा, म्हणजे हा टोप किती मोठा आहे तो. तर आज आम्ही उकडायला टाकले. जसजसा प्रोसेस पुढे होईल तसतसा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, हा दुसरा पोर्शन, तो एक पोर्शन आता मी उकडायला टाकला आहे, दुसरा इथे धुवून व्यवस्थित काढून ठेवला आहे. ती उकडून झाली का मग त्यानंतर ह्या पोर्शनला पण उकडून घेऊ आणि मग तुम्हाला पुढचे प्रोसेस दाखवेन. त्याच्यामध्ये ह्या उकडलेल्या हळदीला बारीक तुकडे करून उन्हात सुकत घालू आणि मग सुकून झाल्यावरती तिची मग हळद बनवूया. तर मित्रांनो, ही प्रोसेस अशी चालू राहील. मित्रांनो, इथे हळद आता उकडायला लावली आहे आणि ती पूर्ण उकडून झाली का तिला आम्ही बारीक कापून घेऊ. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि नॉर्मली ही असते हळद बनवण्याची प्रोसेस. तर आता ही आम्ही पूर्ण उकडून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला कापतानाचा व्हिडिओ पण दाखवेल. मित्रांनो, हा दुसरा टब पण आमचा उकडून तयार झाला आहे आणि त्याच्या पुढची प्रोसेस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता ते
उकडलेले सगळे हळकुंड आम्ही आता कापून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता इथे हळकुंड कापून घेत आहोत. नंतर ह्यांना आम्ही उन्हामध्ये सुकत घालू आणि मग त्याची पावडर बनवू. तर नॉर्मली ही प्रोसेस असते हळद बनवण्याची. चला मित्रांनो, ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच बागायतीचे, घरगुती शेतीचे व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती अपडेट करत असतो. तर पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. मित्रांनो, फायनली आमची हळद आहे ती सुकून तयार झाली आहे. हे शेवटचं ऊन असेल तिला. त्याच्यानंतर ती पावडर बनवायला आम्ही तिला टाकू. तर ही आहे संपूर्ण हळद बनवण्याची प्रोसेस. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहण्यात आलं आहे की खूप सारे व्ह्यूवर्स येतात, व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला असाच पाठिंबा दाखवा. नमस्कार.